नमस्कार सुंदराईंनो, डिझायर्ड ब्युटिफुल गर्भसंस्कार या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. सुवर्णप्राशन बाळांना कोणत्या वयापासून कोणत्या वयापर्यंत देता येते? पुष्य नक्षत्र म्हणजे नक्की काय? सुवर्णप्राशनाचे फायदे कोणते असतात आणि त्याचे डोसेस किती असतात? या सर्व गोष्टीबाबतची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. आयुर्वेदानुसार औषधयुक्त सुवर्ण मिसळलेले फॉर्म्युलेशन जेव्हा बाळाला दररोज किंवा फक्त पुष्य नक्षत्राच्या दिवशी जिभेवर दिले जाते त्याला सुवर्णप्राशन असे म्हणतात. सुवर्णप्राशनाच्या घटकामध्ये प्रामुख्याने शंखपुष्पी, वचा, ब्राह्मणी, जटामाशी यासारख्या मेंदूवर्धक औषधी द्रव्यांचा समावेश असतो. यासोबतच औषधांनी सिद्ध केलेले शुद्ध गायीचे तूप आणि मध आणि सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे सुवर्णभस्म यांचा समावेश असतो. सुवर्णप्राशन आपण जन्मापासून ते 16 वर्षापर्यंतच्या बाळांना देऊ शकतो. हे प्राशन तुम्ही दररोज देऊ शकता किंवा फक्त पुष्य नक्षत्राच्या दिवशी देखील देऊ शकता. पुष्य नक्षत्र हे 27 नक्षत्रांपैकी एक असून आयुर्वेदानुसार हे नक्षत्र बाळांच्या भरण, पोषण आणि वाढीसाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. त्यामुळे पुष्य नक्षत्राच्या दिवशी दिलेले सुवर्णप्राशन अधिक प्रभावी ठरते. सुवर्णप्राशनाचे डोस हे प्रत्येक ब्रँडनुसार वेगवेगळे असतात आणि त्यांनी त्यांच्या प्राशनामध्ये वापरलेल्या सुवर्णभस्माच्या प्रमाणावर अवलंबून असतात. त्यामुळे डोस नेहमी आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावा. आयुर्वेदानुसार जर सुवर्णप्राशन सतत 1 महिने दिले तर बाळाला आईपासून दूर राहण्याची भीती कमी होण्यास मदत होते. तसेच जर ते 6 महिने नियमितपणे दिले तर बाळाची स्मरणशक्ती अधिक स्थिर होते. म्हणजेच जे शिकले जाते ते कायम लक्षात राहते. सुवर्णप्राशनामुळे बाळाची अग्निवृद्धी होते, म्हणजेच त्यांना भूक चांगली लागते. त्याचबरोबर स्मरणशक्ती, आकलनशक्ती आणि ग्रहणशक्ती वाढण्यास मदत होते. सुवर्णप्राशन दिल्याने बाळाच्या ग्रोथ आणि ओव्हरऑल डेव्हलपमेंटमध्ये दीर्घकालीन सकारात्मक बदल जाणवतात. हे एक नैसर्गिक आणि आयुर्वेदिक इम्युनिटी बूस्टर असल्यामुळे बाळांची रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते. तुम्हाला सुवर्णप्राशन हवे असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे, तुम्ही चेक करू शकता. तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओ आवडले असतील किंवा तुम्हाला असेच नवनवीन माहिती पाहिजे असल्यास तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.